स्पॉट न्यूज, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी। पैगंबर जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक उत्साहात आणि शांततेत संपन्न। आज 22 सप्टेंबर रोजी कराड येथील जामा मस्जिद येथून पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक जुलूसचं आयोजन करण्यात आलं होतं। वास्तविक पैगंबर जयंती दिनांक 16 सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी होती, मात्र मिरवणुकीचं आयोजन हे पुढे ढकलून रविवारी 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आलं होतं। पैगंबर जयंती आणि गणेश विसर्जन हे एका दिवसाच्या फरकानं आल्यानं पोलिसांना व शासकीय यंत्रणांना ताण असल्यानं सदर पैगंबर जयंतीनिमित्त होणारे जुलूस हे पुढे ढकलण्यात यावं अशी शासनाकडून विनंती करण्यात आली होती। त्यांच्या विनंतीला होकार देत कराडमधील मुस्लिम समाज बांधवांनी पैगंबर जयंतीची मिरवणूक रविवारी 22 सप्टेंबर रोजी घेण्याचं ठरवलं होतं। त्यानुसार आज 22 सप्टेंबर रोजी कराडमधील जामा मस्जिद पासून परिसरातून मिरवणुकीची सुरुवात झाली। पुढे मिरवणूक ही मंडई मार्गे होत पुढे मेन रोड, चावडी चौक, आझाद चौक ते दत्त चौक येथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर, विजय दिवस चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मिरवणुकीचं मार्गक्रमण होतं। पुढे मंगळवार पेठ पासून ते कन्याशाळा, दर्गा मोहल्ला परिसरातून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता शाही जामा मस्जिद येथे झाली। या मिरवणूक मार्गात अनेक सामाजिक कार्यकर्ते, समाजप्रिय लोकांच्याकडून ठिकठिकाणी लहान मुलांसाठी खाऊचं वाटप करण्यात येत होतं। दरम्यान या मिरवणुकीत कराड येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत होता। जागोजागी आणि चौकात शेकडो पोलीस या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते। मिरवणुकीवर पोलीस प्रशासन हे पूर्णपणे लक्ष ठेवून होतं। प्रशासनाकडून तहसीलदार कल्पना ठेवळे, तलाठी सचिन निकम व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ पातळीवरील सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते। विशेष करून पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील हे या मिरवणुकीत प्रत्यक्ष बंदोबस्तासाठी हजर राहून विशेष लक्ष ठेवून होते। पाहूया या संपूर्ण मिरवणुकीचे काही क्षणचित्र। स्पॉट न्यूज, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।